जगज्योती महात्मा बसवण्णा, संत शिरोमणी मन्मथ माऊली, राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी व सर्वच महान शरणांच्या क्रांतिकारी विचाराला कार्याला विनम्र अभिवादन। आपल्या सर्वांना शरण शरणींना शरणू शरणार्थी। समता संदेश पदयात्रेच्या आजच्या या 5व्या दिवसाच्या आणि वडमरुंबे येथील अनुभव मंडपाच्या समारोहाच्या प्रसंगी उपस्थित या यात्रेचे मुख्य प्रवर्तक, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट शिवानंद जहाबतपुरे सर, महाराष्ट्राच्या विविध भागातून, विविध जिल्ह्यातून, विविध गावातून महात्मा बसवण्णांच्या कृतिशील विचाराला अभिवादन करण्यासाठी निघालेल्या सर्व शरण शरणींना माझा पुन्हा एकदा मनापासून शरणू शरणार्थी। खरं तर बसव कल्याणच्या वाटेवरती जात असताना माणूस केवळ रस्त्याने पायाने चालत नाही, नेहमीच चालणं वेगळं। सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय काही लोक सकाळी मॉर्निंग वॉक करतात, काही संध्याकाळी इव्हिनिंग वॉक करतात। मग आपण कशासाठी निघालोय? या निघण्याच्या पाठीमागचा काहीतरी उद्देश आहे। हे आपण कुठंतरी चालत असताना मनामध्ये ही भावना आपल्या असणं अतिशय महत्त्वाचं आहे। आज संध्याकाळपर्यंत आपण महात्मा बसवण्णांच्या कर्मभूमीकडे प्रस्थान करणार आहोत। मला आठवतं ज्या वेळी आम्ही कर्नाटकामध्ये प्रवेश करतो त्या वेळा ती माती आपल्या माथ्याला लावून घेऊन तिथं आपण अभिवादन करतो, हर्ष उल्हासानं नाचतो, गातो आणि बसवण्णांना विनम्र भावनेनं अभिवादन करतो। ही भावना तुमच्या आमच्या मनामध्ये काय आणि आपण कशासाठी निघालोय? मला आजही आठवतं, चिवडे सर पहिली पदयात्रा होती, सरांचं गावात व्याख्यान झालं, सरांचं भाषण झाल्यानंतर सगळे लोक भारावून जातात। तसा मीही भारावून गेलो, आमच्या गावची सगळी लोक रडायला लागली। त्यानंतर गावातल्या 20-25 पोरांनी नावं दिली, पदयात्रेला मी येणार, तू येणार। पदयात्रेला येणं म्हणजे खूप जबाबदारीचं काम आहे। वेगवेगळ्या पदयात्रा झाल्या आजपर्यंत, पण तुम्ही ज्या पदयात्रेला आलाय ना, ती पदयात्रा तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणारी यात्रा आहे। आणि महात्मा बसवण्णांचा धर्म हा अनुभवण्याचा आहे। समता संदेश पदयात्रा ही अनुभवण्याची आहे। बसवण्णांनी काय काम केलं? प्रत्येक माणूस सांगतोय बसवण्णा किती महान होता, बसवण्णा देव नाही, बसवण्णा माणूस आहे। आणि बसवण्णांचं माणूस पण जिवंत करण्यासाठी निघालेली ही समता संदेश पदयात्रा आहे। आणि आपण रस्त्यानं चालत असताना आपल्या मनामध्ये ती भावना आली पाहिजे। मी तुम्हाला सांगत होतो की सरांकडे 20-25 लोकांनी नावं दिली आणि यात्रेच्या दिवशी मी निघालो यात्रेला। गावातल्या पोरांना म्हणलं, कोणी यात्रेला आलं नाही। मग मी यात्रेला आलो, सरला फोन केला, कोणी येत नाही। सर म्हणले तुम्ही एकटे या। असा स्टेज वगैरे मारलेला, उद्घाटनाचा सोहळा आपण काल जसा बघितला तसा। मग सर मला पाहिलं सर म्हणाले, नायगाव तालुक्यातून माझे मित्र असे आलेले आहेत। आणि त्यानंतर जी भावना निर्माण झाली, मला थोडं कुठंतरी एक विचार मनामध्ये आला, आपण एवढ्या लोकांची नावं दिली आणि एकही माणूस नाही आला। पण त्यानंतर आज सरांना मला अभिमानपूर्वक सांगावं वाटतं, आमचं ताकबीड असेल, शेळगाव असेल, देगाव असेल, नायगाव तालुक्यात 100च्या जवळपास लोक निघालेत। सर एकच त्या भाषणामधलं सरांचं एक वाक्य आजही मला तसं आठवतं। सर म्हणत होते, एक माणूस काफी आहे, एक माणूस क्रांती करू शकतो। महात्मा बसवण्णा एकटे होते, एकटा समता नायकाचा सूर्य होता, पण त्यांनी 717 शरण एकत्र केले, सगळ्या लोकांना एका अनुभव मंडपामध्ये एकत्रित बसवलं। मानव महान आहे, मानव समान आहे, हा विचार जो बसवण्णांनी दिला, तो विचार आपल्या सगळ्यांना घेऊन जायचा आहे। आणि खरं तर पदयात्रेमधून आपण गेल्याच्या नंतर आपल्या जीवनामधल्या आचरणामध्ये फार मोठा बदल घडणार आहे।
बसवण्णांनी एकेश्वरवाद सांगितला, बसवण्णांनी समता तत्व सांगितलं, बसवण्णांनी कामासोबत प्रामाणिक राहण्याची पूजा सांगितली. हे सगळं आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणायचं आहे. आणि गावाकडे गेल्याच्या नंतर आपण केवळ पूर्वीची माणसं म्हणून वावरत असो, तर खऱ्या अर्थाने या पदयात्रेमध्ये आपण सहभागी झालो कशासाठी, याचं आपण चिंतन करणं अपेक्षित आहे. यामुळं महिला भगिनी, आई वर्ग विशेषत्वानं उपस्थित आहे. सर बोलत असताना, वेगवेगळे प्रबोधनकार, प्रवचनकार बोलत असताना आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे, उद्यापासून आज सायंकाळी ज्यावेळी आपण बसव कल्याणच्या भूमीमध्ये प्रवेश करू, खरं तर मला दुर्दैव वाटतं, माझे तरुण बंधू इथे उपस्थित आहेत. आज सगळा समाज, प्रत्येक छोटा समाज स्वतःचा महापुरुष पुढे आणून पाहतोय. हा माझा महापुरुष आहे, हे माझी अस्मिता आहे. आणि समता संदेश पदयात्रा यासाठीच चालू झाली. महात्मा बसवण्णा आमचा बाप आहे आणि तो बसवण्णा तुमच्या आमच्या घराघरात पोहोचला पाहिजे. प्रत्येक लिंगायत तरुणाच्या मनात पोहोचला पाहिजे. बहुजन समाजात समतेचं काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला महात्मा बसवण्णा हे माझे आणि बसवण्णांसाठी आम्ही देह समर्पित करू शकतो, ही भावना मनात निर्माण झाली पाहिजे. समता संदेश पदयात्रेनं काय केलं? आज माझी आई आणि वडील इथे उपस्थित आहेत. मला जर कोणी सांगितलं एका बाजूला बसवण्णा आहेत आणि एका बाजूला तुझे आई वडील आहेत, दोघांपैकी एकाला स्वीकारायचे, मी धाडसानं सांगेल माझे आई आणि वडील आज ना उद्या जाणार आहेत, पण बसवण्णा जर जिवंत राहिले, बसवण्णा जर समाजात पोहोचले, तर माझ्या समाजाचं कल्याण होणार आहे. म्हणून मी माझ्या आई वडिलांपेक्षा बसवण्णाला स्वीकारणार आहे. आणि खरं तर ही अंतःकरणातली भूमिका आपण समजून घेणं महत्वाचं आहे. सरांनी पदयात्रा उभी केली. खरं तर बसवण्णा महान होतेच, पण बसवण्णांच्या सोबत अनुभव मंडपातले 700 शरण किती महान होते, यावरती चिंतन होणं अपेक्षित आहे. आज अंतःकरणानं, अभिमानानं मन भरून येतं पदयात्रेतल्या पाठीमागच्या कालखंडातल्या अडचणी पाहिल्याच्या नंतर. पण सर नेहमी म्हणतात, बसवण्णा ऐसा दाता है जो बिना मांगे देता है. काय दिलं बसवण्णांनी? सरच्या त्यागाला आणि कष्टाला कुरड्याला चिवडे सरांनी 1 एकर जमीन दिली आणि समता संदेश पदयात्रा स्थिर झाली. आज तुम्ही आम्ही इथं आलोय, पण आपलं मन कुठं आहे? मी सकाळी बोललो आमचे ते मास्टर पैसे निघाले का नाही. सगळ्यांचं चालू आहे, शेताकडचे कामं कसे चालू आहेत, काय चालू आहे. आपण सगळी लोक, मोठे मोठे कीर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार, सगळे लोक सांगतात अर्थकारणात काय पडलं नाही, स्वार्थात काही पडलं नाही, काम करू नका, पैसे कमावा, काम करा पण पैशामध्ये काही दडलं नाही, परमार्थ करा. आणि 30 लोक मोठे मोठे फीस घेतात. आणि आपणही पदयात्रेत सहभागी झाल्यानंतर आपल्याला गावाकडची काळजी असते, गावाकडे काय चाललंय. पण मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं वाटतं, गंगाधररावजी पटणे असतील, चिवडे सर असतील, या माणसांच्या मनामध्ये तर जमीन देण्याची भूमिका आलीच, पण त्यांच्या घरातली माणसं किती महान असतील. महात्मा बसवण्णांसाठी एखादी व्यक्ती एखाद्याची जमीन देऊ शकतो, पूर्ण आयुष्य देऊ शकतो, यापेक्षा कुठलीही मोठी गोष्ट नाहीये, हे असं मला वाटतं. त्यामुळं ही सगळी माणसं आपल्या पुढे आहेत. आपण काय रंगून सांगत नाही, कुठेतरी वेगळं वास्तव चित्र तुमच्या पुढं उभं करत नाही. मला एकच आपल्या सगळ्यांना अतिशय नम्र भावनेनं प्रार्थना करायचं, आपल्या सगळ्यांना विनंती करायचं आहे. आपण आज सगळेजण महात्मा बसवण्णांच्या कर्मभूमीकडे, बसवण्णा या सगळ्या परिसरामध्ये चालले, बसवण्णांचे सगळे शरण या भागामध्ये काम केलेलं आहे. या भागामध्ये 1,96,000 जंगमांच्या कत्ली झाल्या. ते रक्त या परिसरात सांडलेलं आहे. आपल्याला केवळ फुले शाहू आंबेडकरांचा इतिहास या महाराष्ट्रात माहित आहे, पण ज्या बाप बसवण्णांनी स्वतःचं जीवन दिलं, स्वतःचं घरदार संसार दिला, स्वतःचं आयुष्य दिलं, तरीही त्या धर्मपित्याकडे आपण आजही पाहायला तयार नाही आहोत. म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. या पदयात्रेत जरी 200 लोक सहभागी झाले असले, तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. माझ्या गावातून जर 15 माणसं यावेळी आले असतील, एखाद्या गावातून जर 5 माणसं आले असतील, तर पुढच्या वर्षी 50 माणसं कसे येतील,
हे आपण सगळ्यांनी जबाबदारीपूर्वक पाहिलं पाहिजे. आणि हे कधी होणार आहे? परिस्थिती अशी होती, पदयात्रेमधून गावाकडे जाऊन बसवांना सांगितले की लोक आमच्याकडे बघायचे. बसवांचं नाव कोणी घेतलं की आमच्याकडे बघायचं. पण ही परिस्थिती बदलत चाललेली आहे. आणि ह्या बदलत चाललेल्या परिस्थितीला आपण बसव कल्याणच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी आपण विचारानं प्रेरित व्हायचं आहे. बसवांना हा एक माणूस होता जो बसवांना समजल्याच्या नंतर, जो बसवांना ऐकल्याच्या नंतर, जो बसवांना वाचल्याच्या नंतर तुमचं आमचं अंतर्मन पेटतं. पेटलेलं अंतर्मन अतिशय शुद्ध भावनेनं, सामाजिक असेल, राजकीय असेल, आध्यात्मिक असेल किंवा तुमच्या कुटुंबातलं काम असेल, ते अतिशय श्रद्धापूर्वक करायला लागतं. आणि श्रद्धापूर्वक विनम्र भावनेनं केलेलं काम शरणांना आणि बसवण्णांना प्रिय आहे. आणि ते काम आपल्या जीवनामध्ये आपल्याला नव्या उंचीवरती घेऊन जातं. मग आपल्या सगळ्यांना ती नवी उंची प्राप्त व्हावी एवढीच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आज सायंकाळी मी परत सांगतोय, आज सायंकाळी आपण बसवण्णांच्या कर्नाटकाच्या पावन भूमीला वंदन करतोय. जात असताना येणारं 2024 नवीन वर्ष उगवणार आहे. त्यामध्ये आपण वेगवेगळा संकल्प करायचा आहे. आम्ही संकल्प केला, आपणही करावा. महात्मा बसवण्णांचा विचार मी माझ्या भागात, मी माझ्या गावात, मी माझ्या कुटुंबात आचरणात आणल्याशिवाय मी वावरणार नाही, ही तुम्ही आम्ही शपथ घेतली पाहिजे. ही आपण बसवण्णाच्या साक्षीनं साक्ष घेतली पाहिजे. खरं तर गावातल्या लोकांनी किती बदलावं, कोणत्या गावामध्ये जावं, किती बोलावं, किती लोकांना बदल घडवावा हे अपेक्षित नाहीच आहे. बसवण्णा स्वतः बदलले, बसवण्णाचे शरण बदलले. त्यानंतर खऱ्या अर्थानं सामाजिक क्रांती कल्याणमध्ये घडली. आणि ती सामाजिक क्रांती समता संदेश पदयात्रेत सहभागी झालेला माणूस. सरांना मी पदयात्रेच्या सुरुवातीच्या कालखंडात सगळी लोक यायची, सर असं काय झालं, ते काय झालं, हे काय झालं. तुम्ही किती लोकांनी सरांना प्रश्न विचारला? प्रामाणिकपणानं सांगा. सरांना प्रश्न विचारला का कोणी बसवण्णांच्या जीवनातल्या कालखंडाविषयी? सरांचं प्रवचन झाल्याच्या नंतर नेमकं काय चालू आहे आपल्याला प्रश्न विचारले पाहिजे. सरांनी एखादी बसवण्णांच्या जीवनातला प्रसंग सांगितला, बसवण्णांबद्दल सर ओतप्रोत मनापासून भरून बोलले, त्यावेळी तुमच्या मनात थोडी तरी भावना यायला पाहिजे ना. त्यावेळी बसवण्णांच्या काळात काय झालं असेल बाबा, आपण सरांना विचारलं पाहिजे. एवढं सगळं काम तो कसा करू शकला असेल बसवण्णा, त्याला काय अपेक्षित होतं? साधे साधे प्रश्न आहेत. शेताकडं इकडं तिकडं काम करताना, धुनी भांडी करताना बायका रोज बोलतात. आणि तेच बोलणं जर या पदयात्रेत येत असेल, कसलं परिवर्तन आणि कसली यात्रा. माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे, शेवटचे 2 दिवस राहिलेत. बसवण्णांच्या विचाराचं चिंतन करा, बसवण्णांच्या विचाराचं अध्ययन करा, बसवण्णा कोण होते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. इथून पुढे गेल्याच्या नंतर बसवण्णांच्या बद्दल सद्भावना, बसवण्णांच्या विचाराबद्दल आदर ठेवत असताना स्वतः मी कृती केल्याशिवाय पुढे जाणार नाही, ही भावना आपल्या मनामध्ये ठेवा. ही सदिच्छा आपल्या पुढे व्यक्त करतो. माझ्यापेक्षा लहान कोणी नाही, तुम्हा शिवशरणांपेक्षा महान कोणी नाही. माझं मन साक्षी, आपलं चरण साक्षी. शरणो शरणार्थी. धन्यवाद. जय बसवण्णा.